नमस्कार, आपण पाहत आहात एक्सक्लुझिव्ह न्यूज 24। मी बालाजी जगतकर, पागरी परळी इथून। आत्ताची सर्वात मोठी बातमी, बीड परळी हायवे बंद। पुन्हा एकदा पांगरी जवळील नळकांडी पूल वाहून गेला आहे, अशी माहिती समोर येत आहे। काल दिवसभर पाऊस पडल्याने वान धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली व त्यामुळेच नदी पात्रात देखील मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे, त्यामुळे हा प्रकार घडला। पर्यायी नळकांडी पूल पांगरीजवळ वाहून गेल्यामुळे या मार्गावरील सर्व वाहतूक ठप्प आहे। या परिसरातील येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांना पर्यायी रस्ता वापरण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत। एक आठवड्यापूर्वी देखील अशी परिस्थिती निर्माण झाली होती व बागांची गर्दी देखील खूप मोठ्या प्रमाणात होती। काल दिवसभर झालेल्या दमदार पावसाने वान धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे व हा पाऊस सर्वदूर असल्याने नदी पात्रात पाणीच पाणी झाले आहे। यामुळे या मार्गावरील सर्व जड वाहतूक वळवली आहे, अशी माहिती समोर येत आहे। अनिश्चित काळासाठी ही वाहतूक वळवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। जोपर्यंत पावसाचं पाणी व पुराचं पाणी कमी होत नाही तोपर्यंत या मार्गावरील वाहतूक बंद राहील, अशी माहिती समोर आली आहे। हा सर्व प्रकार पाहण्यासाठी आजूबाजूचे ग्रामस्थ या पुलावरती जमा झाले होते। मोठ्या पुलाचे बांधकाम चालू असल्यामुळे पर्यायी नळकांडी पूल केला होता, परंतु तो ही दुसऱ्यांदा वाहून गेला आहे। यामुळे या मार्गावरून वाहतूक करणाऱ्या सर्वच प्रवाशांना यामुळे त्रास सहन करावा लागत आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एक्सक्लुझिव्ह न्यूज 24। मी बालाजी जगतकर, बीड।